सेनापती ओ सेनापती सदू बाहेर आहे. सेनापती सदू मी आहे राजे बाहेर आहे. कोण? मला ओळखलीस? मी राजे बारीक राव जयपूर वाले. कोण आमच्या घरी खायला आले? काय आले? सेनापती घरी आहे का सदू? हा कोण हो? तुझा बाप घरी आहे का? सेनापती कधीपासून बोलला मला बाप? सेनापती म्हणजे तो माझ्या राज दरबारामध्ये सेनापती आहे. जबरो लवकर. नाही, माझा बाप घरी नसे. काय? तुझा बाप घरी नाही म्हणजे माझा सासरा घरी नाही. सासरा? रतन रतन रत्न्या, पण हा का सांगून केलास तू? काय करणार? तो तुझा खेडमा बाप आपल्याला भेटू देत नाही, आपल्याला बोलू देत नाही, आपल्याला लग्न लावून देत नाही. म्हणून काजली गंमत माहित आहे का? आज आमच्या गावी होती दंडार आणि त्या दंडारी मध्ये मला राजाचा रोल होता. आणि मी पाहिलं तर नाही का समोर बसून तुझा बाप नाही का दंडार पायता पायता झोपला. त्या संधीचा फायदा गेलो, चुलीत गेली दंडार म्हणून तुला भेटायला आलो. आता दंडार तिकडे सुद्धा राजा इकडे गायब आहे. म्हणजे रत्न्या एवढ्या आठवण आली होती हो, माझी. आठवण म्हणजे का करू असा वाटते झाला का लागवडी झोमली का झोमला माणसाले. का? एवढा प्रेम करतो का सगळं विसरून गेलो स्वतःले. तू मला लावलेलं म्हणला. माझी होती नस का तू? तुला सांगू का तुझ्या आठवणी नाही का 8 दिवस झाले झोपलोच नाही. झोपलाच नाही? अजिबात नाही. झोपवर का 8 दिवस झाला एक भाताचा शीत नाही जात आहे पोटात. हो, भूक भीक लागते, मस्त भूक लागते. आता का खातो ना का नाही का भात घेतो, भाजी घेतो, वांग्याची भाजी घेतलो, कढी घेतलो, वरण घेतलो आणि जसा भातामध्ये भाजी टाकायला गेलो तर आलूच्या भाजीमध्ये नाही का तू दिसस. हो, कढी मध्ये प्यायला गेलो, कढी मध्ये तू दिसस. तुला नाही पिऊशाला होते. पण मी काय म्हणतो, का? तुझा बाप नाही आहे ना? नाही. अजिबात नाही आहे ना? हा, मी दरवाजा बंद करतो. सांगा लागते तुला काही दरवाजा बंद करतो तू रेवते. आता बाप नाही आहे बाबूच्या बाबाच्या बाबा. नाही समजला मला. का तुला माझी भाषा काम नाही समजत? नाही समजला हाई. पप्पी दे डायरेक्ट बोला की तुला. नाही, लग्न झाल्याशिवाय मी तुला काहीच नाही दे. असं का? ठीक आहे, मी बाणीचा माणूस आहो बरं. मी लग्न झाल्याशिवाय अजिबात पप्पी घेणार नाही. चालेल ना? आता चुमा देऊन टाक. नाही म्हणलं ना रत्न्या, तू मला सांगू नको. तू अशीच करतेस. आता बाप नाही म्हणून मला दूर दूर पडतेस तू. दरवाजा बंद केला काही टेन्शन वाला काम आहे का? ए रेवते, जाऊ नको दुरी जवळ ये ना पोरी. ए जाऊ नको दुरी जवळ ये ना पोरी. जाऊ नको दुरी जवळ ये ना पोरी. मी तुझा आहे राजा, मी तुझा आहे राजा, तू माझी राणी. जाऊ नको दुरी जवळ ये ना पोरी. जाऊ नको
बरा झाला बेदरवाजा पण ठेवलं तुझ्या बापाला लपू लपू लपा लपा बाबा रेवते काय करताय आबू बैताड बेलने हा तुझ्या घर आपणच लपते मला एक काम कर काहीतरी सांग मी भांड घासत आहो थांब दरवाजा काढलाय बाय. आता एक काम कर तुमच्या घरी रिमोट आहे का टीव्हीचा आहे ना हा, तू एक काम कर मी या खुर्चीवर बसतो तुझा बाबू येईल तो पायल हा कोण म्हणाल काय सांगशील हा पुतळा हो म्हणा बारीकराव जयपूरवाल्याचा पुतळा हो म्हणा काय म्हणशील पुतळा हा मंडई होती म्हणा मंडईमध्ये घेतलं म्हणा हा, सांगशील ना हा, मी नो हाली नो डुलिंग बसतो घेऊन दे काय गडबड आलो ना का फोन का समाजाचे भांडे घास रे पुरे भांड्याचे ढोबरं करून टाकशील का घासू आता येतो थांब मी दरवाजा फोडफाड करतो. अरे ते बापरे आजकाल हा दरवाजा भलताच किरकिर करत याचा तेल पाणी टाका लागते जरा जास्त किर करते. चावले करंट आहे का चाले खराब होईल नाही का खराब होते पण हा असा भुजगावना कुठून आणलीस हा बुजगावना नव्हे हा हा का नाही पुतळा हो पुतळा पण आपल्या घरात असे एकही पुतळे नव्हते ना बाय. हा नाही मंडई होती ना तिथून घेऊन आणलं हो अरे पैसा राव का नको राव काही घेते म्हणून तर तुले कोणी नेऊसा नाही ना करूसा नाही लागे काय ले असा वातडेला पुतळा आणली आहे का त्याच्या अंगावर थोडासा मूठवर मास्तरी आणलीस तर आणलीस ठोकर ठाकर आणायची आता यालेस आला बिस्किट चालू ठोकर करायला लागेल. जाऊ दे का नाव आहे याचा याचं नाव बारीक राव जयपूरवाले बारीक राव बरा झाला ठोकर राव नसेत याले शिलाची चारा लागते त्या सफेद मुसड्या चारा लागते मग तर आगात भरते पाय. बरं ते जाऊ दे मी नाही का बाई आज तुले पहासाठी येणार आहे घरी का मला का झाला मी तर ठणठणीत आहो. तुले काय होणार आहे सकाळ संध्याकाळ दुपार साजरी दाबून खातेस तर का आता काही होणार आहे अरे तसा नाही तुले पहासाठी नवरदेव येणार आहे पोरगा येणार आहे तुझा लग्न करायचं आहे का मी नाही करू लगन की गण हो मी लग्न करीन तर माझ्या फक्त रत्नासोबतच का गज करण्यासोबत अरे का तू कोणाचं नाव घेतेस काय त्याच्यामध्ये लग्न करण्याला नाही तू मला सांग तू त्याचा नाद सोड बाई मी तू आता जान जवान झाली तुझ्या लग्नाचा मला बहुत टेन्शन आलाय मी तुझ्यासाठी चांगला नवरदेव आणला ते त्याचा मोठा हे एवढा मोठा आहे बंगला हे एवढी मोठी आहे त्याच्याकडे गाडी छप्पा मोठा काम आहे त्याचा नाही मनाचा कामच नसे मस्त सुखात राहशील बाई गादीवर बसू काजू किसमिस खावायचं काम आहे बाई तो आला का नाही बस सरबत बनव नाश्ता बनवणं चांगली लाडी गोडीनं बोलजो हा जसा करण्या रागो लागला जाती का मी आता पाहुण्याले आणतो चालते काय तो खराब नाही होईल का तेवढ्या मेहनतीनं 1 रुपया जमा करून आणलो मी कसा काय जाऊ दे पाहुण्याले बोल या आमच्या घरी या आमची गरीबाची झोपडी चांगलं आहे घर पण घराची दिशा जरा उलटी आहे चाली सर
या 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 बसा बसा बसा. पण हा गोल्या कुठे गेला माहित नाही. गोल्या हे सगळं आमच्या घरात अंधार अंधार दिसत आहे मला. गोल्या अरे हा नाही नाही तर तुमच्या डोऱ्यावर अंधार होता. कामाचा चष्मा होता. बाबा काऊन हा माझ्या पोरीला मंडईमधून पुतळा आणलं. पुतळा का नाव सांगितले पाहिजे त्याचं? बारीकराव जयपूर वाले. हा कावकट बारीकराव जयपूर वाले म्हणते. बारीकराव जयपूर वाले. मी तर जयपूरला गेलो पण हा असा कधी मी बारीकराव बघितला नाही. नसल पाहिल्या तो कधी कुठे चालला गेला असेल कामासाठी तर भेट नसल झाली तुमची माझी त्याची. नाही हात नको लावा. हात नको लावा म्हणजे त्याला डाग पडते. अजिते जाऊ द्या ना तुम्ही बसायला. नाही सदूजी त्याला कुठेतरी मला पाहिल्यासारखं वाटतं. अरे का पाहिल्यासारखाच लावता जी आधी जाऊ द्या ना. माझ्या पोरीले पाहिले आल्या का त्या भुकण्याले पाहिले आल्या. नाही पण हे कुठेतरी पाहिल्यासारखंच वाटते मला. हा हा आलं लक्षात आलं माझ्या. कोटी कोटी पाहिल्या. आता त्या चामोर्शीवरून येताना नाही का ते चामोर्शीचा तो संडास आहे ना त्याच्या पुढे झुरड मारलं की तवाई मिसाईल त्याच्यावर दिसला. असल असे लगेच पुतळे असे लगेच माणसं राहते. धुलीर मारत नाही तर उंदर मारत. आपल्याला काय करायचं? तुम्ही बसा या. बसा बसाची. पण हे अरे तू काय येते तोंडामध्ये बोट? पण हे इथं कशाला आणलंय झुरड मार. हे झुरड मार आमच्या घरामध्ये यात खिडकी आहेत करायची त्यासाठी. बसा ना बसा. तर तू का तोंड पाय त्याच्या सरबत बनव जा. बापा खाऊन पायावर पाय पडला मला वाटलं झुरड मेला. अरे जाना बाई घरात जाना. त्या गाच्या पोरीने एवढ्या काटावते. ही खरोखर तुमची मुलगी आहे का? हा? ही मुलगी तुमचीच आहे? माझीच होती पण वाटत नाही. मायवर गेली मायवर. काय नाही पोटात असताना हिच्या मायनं काशी भेदरे खाल्लं कोच कोच म्हणून हे अशी झाली कोरडी बर आली. का करता या वयात कोटचा कोटी चालला जाते माणूस. पण बरा झाला तुम्ही आल्या तर. पण एक सांगू सदूजी तुमचा हा स्वभाव आहे ना मला खूप आवडतो. म्हणजे माणूस कसा गमतीशीर पाहिजे हसत खेळत राहिला पाहिजे. आजी माझ्यासारखाच माझ्या पोरीचाही स्वभाव आहे. असं मला वाटलं नाही. ते तर तोंड सुजवून होते मग अशी आलो. हा, ते कधी राहायचं. पण तुम्ही चामोर्शीले कायले संडासा का पाहायला गेले? आता येता कार थांबवलं तिथं पोस्टर दिसला तर सेम म्हणजे हा असाच बिलकुल. हो का? हा अच्छा अच्छा ठीक आहे सरबत प्या सरबत प्या. आता शरबत ते प्यावंच लागतं. सदूजी खाली गिलास. ए बाय खाली गिलास आणून दिलीस का? अरे सरबत आणलं याच्यामध्ये. अगं आणलं होतं. तर मग काय झाला? जा हिच्या भेजाले मारायचा काय का? काय डोक्याच्या भारावर पडली होतीस काय तू रात्री? जाऊ द्या असं तिला अपमानित करू नका. आजी तर बरोबर आहे ना. आपल्या घरी पाहुणे आले मानपान करा लागते. असा अपमान केला चांगला वाटे. पण चांगला झाला तुम्ही आल्यात. आणि तुमचा हासा पाहून मला मस्त हसायचं. मस्त छान पाहिजे होता मला. ते काय सदूजी जसं मी जन्मलो ना तशाच त्या नर्सने 2-4 मुके घेतले माझे. तेव्हापासून हसतो मी. म्हणजे तुम्ही लढल्याच नाही. नाही. हाताने चालू केलं. छान आहे मला आवडते तुमचा स्वभाव. पण आता तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचा मानपान करणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही शरबत प्या. सदूजी हा गिलास खाली. काऊन खोटं बोलतात? भेटतही जाताना नाही म्हणता. भेटतही जाताना नाही. तुम्हाला एवढाच आवडला असेल तर सांगा ना. हे पोट्टे घरात जा आणि तो गंजचा गंज घेऊन ये जा. अरे ते राहू दे. मला शरबतची काही गरज नाही. मी आताच त्या आदेश सोबत पिऊन आलो. राहू दे. नाही काही काळजी करू नका. जावई आमच्या गावचे माणसं आहेत थोडेसे हे कर दे असं नाही का? तुम्ही टेन्शन नको घ्या. पण सदूजी लग्नामध्ये दारू नाही पाहिजे तुम्हाला सांग. नाही जे दारू पितील त्याच्या नाही का मुत्री घरावर पोस्टर लावून टाकू. 80 के 80.
काम ना बाबा काऊनजी गुदगुद्याला हे तुमची मुलगी गुदगुद्या लावत आहे. हो माझी पोरगी तसे धंदे नाही करे, माझी पोरगी चांगली आहे. बाबा काऊनजी मला खाली गुदगुल्या सहन नाही होत. नाही 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 बाबा काऊनजी बसा बसा ते गुदगुल्या लावत आहे. नाही नाही माझी पोरगी गुदगुल्या नाही लावे. हा? माझी पोरगी तसे काम नाही करे. माझी बाबा काय झालं ते? काहीतरी गडबड आहे. नाही 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 काही गडबड नाही ना काही घोटाळा नाही. खरं म्हणजे तर तुमच्या पॅन्टामध्ये उंदीर गिंदीर शिरला असेल का बरं? माझ्या पॅन्टात उंदीर हा? म्हणजे म्हणजे तुम्ही काय इथं पोसून ठेवलं का उंदीर पॅन्टात घुसायला? आजी तसा नाही जी, आमच्या घरी भलते उंदीर आहेत. नाही ह्या हिवाळ्यामध्ये कोणता उंदीर कोणी शिरत सांगता नाही त्याचा, म्हणून म्हणलं. नाही काहीतरी फरक आहे. म्हणजे डोक्यापर्यंत नाही उंदीर नाही आला. नाही 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 काही गडबड नाही ना काही घोटाळा नाही. खरं म्हणजे तर तुम्ही 8-8 दिवस तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या घरी आल्या काहीच गडबड नाही, काही घोटाळा नाही, काही काळजी करू नका. कामाच्या याच्यामध्ये तुम्हाला वेळ नसेल भेटत अंगवाले तर वारे गच करण्या सध्या आता तू 10 लोकांना विचारलं तर कोणाचा चेहरा चांगला दिसते? आंघोळ तू 8 नाही 1 महिना आंघोळ नाही केलाय असं तुझा चेहरा आहे आणि नाही. मला घरी बोलवून अपमानित करते. चाललो मी. अजी नाही जी तसं नाही म्हणत होतं जी मले म्हणजे माफ करा माझ्या हातून बोलण्यात चूक झाली असेल. मला तसं ते नाही. जाऊ द्या. मी बरं कामाचं मी बोला. ना लग्नाचं बोला आता. लग्नाविषयी बोलून टाकतो. इकडे ये मा ये इकडे इकडे ये. पाय तुले ज्या माणसाचा हात मी तुझ्या हातात देतो त्या माणसाचा हात तू असा सदैव धरून राहिलं सुखाची जिंदगी करबा. सदू माझं एकच म्हणणं का सदू उंदीर वरपर्यंत चढलं. उंदीर वरतवरी मागं टोचत आहे. नाही जी कोणच्या का ना कोणच्या का तुम्हाला झोपीत असल्यावर लागताय का नाही तर नाही पण तुम्ही डोऱ्याम पाणी देता. अजी नाही म्हणजे अजी नाही म्हणजे तुम्ही म्हणजे लहान टोनी मोठा घास घेतो पण माफ करा मला ते तर काही दिसत नाही म्हणून म्हणलं जी मी रागाला नको या. ठीक आहे चला लग्नाचं बोला आता. ये मा इकडे ये. जावई मोठा हसरा आहे, मोठा चांगला आहे, खुदूर खुदूर राहत राहते. पाय मी ज्या माणसाचा हात तुझ्या हातात देतो त्या माणसाचा हात तू असा सदैव धरून राहिलं सुखाची जिंदगी करबा. माझं एवढाच म्हणणं आहे. बस तुमचं लग्न होणं सुखाची जिंदगी जगा एवढंच म्हणणं आहे. हो बाबा, माझा हात ज्याच्या हाती दिलास ना मी तो कधीच नाही सोड. अशी धरून राहायचो जेती जाशील ते हातात धरून जायचो. वा सदूजी वा. झालं समाधान. किती चांगले उपदेश देता तुम्ही. मग मुलींना असंच उपदेश दिले पाहिजे प्रत्येक बापाने की ज्याच्यासोबत लग्न झालं त्याचा हात आयुष्यभर सोडू नये, धरून राहावं. सगळ्याच बापाने आपल्या मुलीला जर असं उपदेश दिला ना मला नाही वाटत की मुली पडून जातील. नाही 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 माझी पोरगी नाही पडून जायची. खूप छान चांगलं आहे. द्या मग लवकर हातात हात. तर मग दिलोय तरी का नाही. गेलो माझा हात तर माझ्या हातात आहे. तुमचा हात तुमच्याकडे मग हा वादळेला हात कोणाचा? राजे बारीकराव जयपूर वाले बाई हाय पुतळा तर बोलायला लागला. रिमोट नाही त्याचं सेल सरलं. याला वार मी खऱ्या खुराचा आहे. बारीकराव 4 रुपये वाले. माझा पुढे जन्म झालेला आहे. 1000 रुपये वाला. हो अबे रत्या साल्या आणि 1000 रुपये वाले म्हणते. अबे देवाच्या घरी काले येते तू दिमाग खराब. याच्या माहिती माझ्या पुरा दिमाग खराब होणार. सध्या इकडे ये. आजी आमचा सुरू आहे. तुम्ही लोक पाया पोरीले माझी बायको. आरामखोर मला इथं अपमान करायला बोलवलास तू. पहिलं मला सांगतोस अरे मी आलो तेव्हापासून सारखं अपमान करत आहेस.
मी तरी पण हसून खेळून सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करतो. तू काय म्हणलास पहिलं? हा, उंदीर शिरला असेल पॅन्ट मध्ये, म्हणजे मी तुला उंदऱ्या दिसतो? हा, तू त्या वारल्याला घेऊन फिरत येते, तुझ्या पोरीचा जांगड कुठताय आणि मला सांगितलंस? नाही जी साहेब, आणि म्हणतो 8 दिवस आंघोळ नाही केलं वारे कच करण्या. हा, तू मला सांगतो? नाही जी साहेब. तुला जेव्हा माहित आहे तुझ्या पोरीचा लफडा आहे, मला कशाला बोलला? सध्या कशाला बोलला? आजी माफ करा जी साहेब. माफ करा? नाही, नाही. तुला माफ तर करू शकत नाही सध्या, तुला माफ करू शकत नाही हरामखोरा. अच्छा राहिला पुतला अच्छा. जम गया रे. तुले गावामध्ये का माझंच घर दिसते का बे? कसं राहिली कोणाला पोरगी दाखवण्यापेक्षा तुमची पोरगी मला देऊन टाका ना जे. तुले ना माझी पोरगी देव का बे? वांढरा रेवते तुझा बाप मला वांडरू म्हणते. मामाजी या वांडराला हे वांडरिंग द्या ना जी. अबे तू मरून गाव नाही जात बे. तू चल. चली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस बारूद से फटाका तैयार होता है उसे रत्ना कहते हैं. जान से मारीन. कायचा रत्न्या? जली को आग न बुझी को राख. तुझी तो पूरी राखच निकली है बे. ये 2.5 किलो का हाथ है बुंडरिया. जब किस पर पड़ता है तो बसता नहीं, सदा ऊपर ही चला जाता है. समझा समझा? बुंडऱ्याले भेटला आलू न बुंडरा म्हणते येती घालू का देती घालू. मला सांगतेस का बे तू? अपमान या बारीक राव जैवाचा अपमान. आता तू मेलास. सैनिक हो तुझं हे बरं इकडे रेवते रेवते काढतो. चाल्या तुझ्या पायीचं काही घर नाही, माझ्या गावात नाक नाही राहिला. तेवढा चांगला ठोकर टाकर जावाय तोही गेला. अबे का करू? अबे मोठी बाई तर बाया पुरा दिमाग खराब झाला. पण घरामध्ये गेले रागाता मामांदी कोणता टाटी खाते का वाटी खाते का? नाही रे बापा.